जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बघा मित्रांनो, इयत्ता 8वीचा आपण सेकंड सेमिस्टरचा हिस्ट्री आणि सिविक्सचा आपण पेपर बघणार आहे बघा मित्रांनो. पूर्ण पेपर हा शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुमचाच तोटा होणार. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे जे क्वेश्चन तुम्हाला मी आता देणार आहे ते सगळे क्वेश्चन तुम्ही टिक मार्क करून घ्या. पुस्तक असेल, डायजेस्ट असेल, तुमची नोटबुक असेल, काय करायचे करून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि हे क्वेश्चन पाठांतराला सुरुवात करा, कारण लक्षात घ्या तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा आता सेकंड सेमिस्टरचा पेपर हा प्रत्येक संस्था असेल, प्रत्येक तुमची जी शाळा असेल, प्रत्येक शाळेचा संस्थेचा पेपर हा वेगवेगळा असणार आहे, वेगवेगळा पॅटर्न असणार आहे. ठीक आहे ना, लक्षात घ्या. त्यामुळे काय विद्यार्थी मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर तुम्हाला फक्त काय करायचे, एक रेफरन्ससाठी घ्यायची आहे. परत काही जण म्हणतील का सर क्वेश्चन पेपर आले नाही, तर लक्षात घ्या प्रत्येकाचा पेपर हा वेगळा असतो, पण याचे क्वेश्चन पेपर तुम्ही घ्या. याच्यातले खूप सारे क्वेश्चन तुम्हाला येतील. सगळे क्वेश्चन नाही येणार, पण याच्यातले जास्तीत जास्त क्वेश्चन 100% येतील. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करतो मी. इयत्ता 8वीचा सेकंड सेमिस्टर आपण हिस्ट्री आणि सिविक्सचा बघते. ओके, चला त्यापूर्वी सर्वांनी पटकन सबस्क्राईब केलंय का बघा, चेक करा बरं पटकन सबस्क्राईब केलंय का. चला सबस्क्राईब केलं असेल तर आपण बघूया आता. चला पहिलं बघा आता मित्रांनो, MCQ मध्ये बघा, in a Punjab that just organize and the uprising agent the government. बघा तर ऑप्शन तुम्हाला दिले ABCD दिले, बरोबर आहे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो बघा, ऑप्शन क्रमांक C असणार आहे रामसिंग कुका. काय असणार आहे, रामसिंग कुका हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, डॅश वॉज द प्रेसिडेंट ऑफ द अखिल भारतीय बघा, अखिल भारतीय किसान सभा. बघा तर याचं योग्य उत्तर काय असणार बघा, स्वामी सहजानंद सरस्वती. बरोबर आहे, काय सहजानंद सरस्वती आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा बघा मित्रांनो, जुनागड वॉज द प्रिन्सली स्टेट इन द. जुनागड कुठे बघा मित्रांनो, हा सौराष्ट्रामध्ये. कुठे तर सौराष्ट्रामध्ये आहे. ओके, चलो पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर द फॉलोइंग इन द वन सेंटेन्स. तुम्हाला एका सेंटेन्समध्ये उत्तर द्यायचे. मग आता तुम्हाला विचारलं बघा मित्रांनो काय, तर व्हॉट आर द प्रजामंडळ्स. आता प्रजामंडळ्स काय आपल्याला माहिती आहे का, काय तर प्रजामंडळ्स वेअर पीपल ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश इन द प्रिन्सली स्टेट ऑफ द इंडिया टू फाईट फॉर द सिव्हिल राईट्स ऑफ द पीपल अँड द डिमांड डेमोग्राफिक काय रिफॉर्म्स. बरोबर, हे त्याचं काय असणार आहे योग्य आन्सर. पुढे बघा दिले मित्रांनो, हू प्ले अँड द इम्पॉर्टन्स रोल इन द इस्टॅब्लिशिंग. बघा दिले तुम्हाला काय, इस्टॅब्लिशिंग दिले संयुक्ता. बघा काय संयुक्त दिले तुम्हाला महाराष्ट्र समिती. बघा मग आता कोणकोणते लीडर होते, तर केशवराव जेडे होते, SM जोशी होते, श्रीपाद अमृत डांगे होते, देन द प्रल्हाद केशव आत्रे होते. ठीक आहे ना, तर विच आर द प्ले द पॉइंट रोल इन द इस्टॅब्लिशिंग द संयुक्त महाराष्ट्र समिती. बरोबर आहे. पुढे बघा दिले तुम्हाला, स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ द नील दर्पण. काय दिले तुम्हाला, नील दर्पणचे तुम्हाला सिग्निफिकन्स द्यायचे. मग काय नील दर्पण, प्ले रिटन बाय द काय दीनाबंधू मित्र वॉज सिग्निफिकंट बिकॉज ऑफ द वाइडली डिफिटेड द एक्स्ट्रीमी ऑपरेशन अँड द मायसली ऑफ द इंडिगो फार्मर अंडर द ब्रिटिश प्लॅन्टर्स अवेकिन पब्लिक सेंटिमेंट एजंट द एक्सप्लोटेशन. बरोबर, हे त्याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द रिझन. तुम्हाला काय करायचं, विथ द रिझन द्यायचं. मग पहिला बघा दिलं तुम्हाला मित्रांनो, कुडीराम बोस वॉज द हँग टू द डेथ. मग आता कुडीराम बोस अँड प्रफुल्ला चक्की थ्रो द bomb at the carriage in the Muzaffaran in the 1908, the intending to kill the notorious judge Kingsford. Then result काय, although Kingsford was not the carriage to English women were the kill. Then Kudiram Bose was the caught by the police and subsequently sentenced to the death by the hanging. बरोबर, अशा प्रकारचं रिझन आहे. आता हे सगळे तुम्हाला दिलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो, याचे सगळ्यांनी काम करा. काय याचे आन्सर वगैरे काय असेल पुस्तकामध्ये टिक करून घ्या, याचे आन्सर लर्न करायच्या मागं लागा. सगळ्यात पहिले क्वेश्चन तुम्ही टिक मार्क करून घ्या. तुमचं जे काय असेल बुक वगैरे असेल, पुस्तक वगैरे काय असेल त्यामध्ये बघा डायजेस्टमध्ये काय करा, टिक मार्क करून घ्या. पुढे बघा मित्रांनो, दिलं तुम्हाला शॉर्ट्स नोट. तुम्हाला विचारलं बघा मित्रांनो, काय दिले शॉर्ट्स नोट. बघा मित्रांनो तुम्हाला विचारलं, पहिलं दिलं बघा गांधी इरविन पॅक्ट. बघा काय दिलं तुम्हाला, इरविन पॅक्ट दिलं तुम्हाला. तर दिस पॅक्ट was a sign between the Mahatma Gandhi and Viceroy Lord Irwin. It resulted in the suspension of the civil movement in the British government agreed to release the political prisoners. Then written in the Indian National Congress agreed to participate in the second round table conference. बरोबर आहे, अशा प्रकारे हा आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढे बघा दुसरं दिले, नंतर तिसरं दिलेलं तुम्हाला बघा दिले रिफॉर्म्स ऑफ द राजश्री शाहू महाराज इन द स्टेट ऑफ द कोल्हापूर. सो देअरफॉर शाहू महाराज वर द सोशल रिफॉर्मर who work tirelessly to abolish the untouchability and the caste system. He
issue the historical the revolution of the declaration of the 50% reservation for the backward classes in the state reserve 1902 and made the primary education free and the compulsory in the कोल्हापूर स्टेट. बरोबर आहे. अशा प्रकारे आहे मित्रांनो, लक्षात घ्या. नंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर इन द ब्रीफ तुम्हाला दिलेले बघा मित्रांनो. आता या आन्सर इन द ब्रीफचे आन्सर लक्षात घ्या, व्यवस्थितपणे तुम्हाला पॉईंट टू पॉईंटच लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. अजिबात याच्यामध्ये तुम्हाला घाई करायची नाही आहे. जर घाई तुम्ही केली तर प्रॉब्लेम तुम्हालाच क्रिएट होणार आहे. ठीक आहे ना. पहिला क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं आहे आन्सर इन द ब्रीफचं बघा दिले. राईट अबाउट द वर्क ऑफ द साने गुरुजी इन ईस्टर्न खानदेश. बघा काय का साने गुरुजी यांचं जे वर्क होतं ते तुम्हाला म्हणजे ईस्टर्न खानदेश म्हणतो आपण. आता खानदेश भाग कुठून सुरू होतो, जर आपण बघितलं नाशिकपासून जर सटाणा तिकडनं पुढून जर बघितलं आपण जळगावपासून, ठीक आहे ना, तिकडं खानदेशी भाग चालू होत असतो. बरोबर आहे. मग त्यांनी केलेलं कशा प्रकारचं कार्य हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. काय करा तुम्हाला त्यांनी कशा प्रकारचं कार्य तुम्हाला लिहायचं. सेकंड बघा दिले, राईट द इन्फॉर्मेशन अबाउट द माउंट बॅटन प्लॅन. काय दिलं तुम्हाला, राईट information about the Mountbatten plan, then the explain the contribution of the Sardar Vallabhbhai Patel in the integration of the princely बघा काय द प्रिन्सली स्टेट इन द इंडिया. अँड नंतर पुढे बघा दिले मित्रांनो तुम्हाला, राईट द डिटेल ऑफ द डिस्क्रिप्शन ऑफ द अटॅक ऑन द चिटगाव आर्मनरी. ठीक आहे ना. अशा प्रकारे दिले तर लक्षात घ्या, क्वेश्चन नीट रीड करायचे आणि त्याचं जे काय आन्सर असेल तुम्हाला परफेक्टली लिहायचे. ओके ना. पुढे आता मित्रांनो आपण जाणार डायरेक्टली थ्रू सिविक्सकडे जाणार आहे आपण, आणि सिविक्सचा जो भाग आहे आता तो आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कशा प्रकारे आपण या सिविकच्या भागामध्ये जातो बघा. पहिल्यांदा जी तुमची स्टेटमेंट असणार आहे म्हणजे आपण त्याला MCQ म्हणतो, या MCQचे आन्सर देखील तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचे, कारण लक्षात घ्या एक मार्काला बऱ्याच साऱ्या तुम्हाला मिस्टेक होता. एक मार्क खूप इम्पॉर्टंट आहे ती. बऱ्याचदा लॉंग आन्सरच्या अभावामध्ये जातो आपण, पण आमचे जे छोटे आन्सर असतात ठीक आहे ना आपण ते विसरतो. त्यामुळे तुम्ही बघा. ठीक आहे. पहिला बघा मित्रांनो दिलं, इट डॅश डॅश हेल्प टू द प्रोटेक्ट द राईट्स ऑफ पीपल. बघा प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट दिले बघा मित्रांनो, ज्युडिशरी दिले, सोशल ऑर्गनायझेशन. तर आपला ऑप्शन नंबर C काय असणार याचं राईट आन्सर असणार आहे. बरोबर आहे. पुढे बघा दिलं मित्रांनो, द विंटर सेशन ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेचर टेक्स प्लेस ॲट द नागपूर. कुठं होतं आपल्याला माहिती आहे का, हिवाळी अधिवेशन कुठं होतं असतं आपल्याला माहिती आहे का, नागपूरला होतं. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो तुम्हाला दिले, द ब्युरोक्रेसी इज द पॉलिटिकल न्यूट्रल. बघा काय दिलं तुम्हाला लक्षात घ्या, द ब्युरोक्रॅसी इज अ पॉलिटिकली बघा मित्रांनो दिलं तुम्हाला, तर हे काय असणार न्यूट्रल असणार आहे. काय असणार आहे, न्यूट्रल असणार आहे. ओके. पुढे बघा मित्रांनो, कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट दिले तुम्हाला बघा मित्रांनो. आता टॉप याच्यामध्ये काय दिले, ऑर्गनायझेशन ऑफ द ज्युडिशरी तुम्हाला दिले, तर याच्यामध्ये लक्षात घ्या टॉपला काय असणार लेवल आहे, तर तुम्ही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असेल किंवा हायकोर्ट असेल, नंतर काय डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे असेल. बरोबर आहे. आणि नंतर तुम्हाला त्याचे काय करायचे, टाइप्स घ्यायचे. नंतर बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ब्रीफली दिले. व्हाय आर द लॉज नेसेसरी इन द सोसायटी. का, कारण लॉज एन्श्योर सोशल ऑर्डर, प्रोटेक्ट द इंडिव्हिज्युअल राईट्स असेल, प्रिव्हेंट द मायसेस असेल ऑफ द पॉवर, दे प्रोव्हाइड द फ्रेमवर्क फॉर द रिझॉल्विंग कॉन्फ्लिक्ट असेल पीसफुली, अँड द एन्श्योर जस्टिस असेल इज द ॲसेबलेबल टू द ऑल द सिटीजन रिगार्डनेस ऑफ द देअर द स्टेटस असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. नंतर काय दिले, स्टेट द फंक्शन ऑफ द चीफ मिनिस्टर. काय, द चीफ मिनिस्टर ॲक्ट ॲज द हेड ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. दे द प्रायमरी फंक्शन ऑफ द इन्क्लूड फॉर्मिंग द काउन्सिल ऑफ द मिनिस्टर, सुपरवायझिंग द administration of the state, coordinating between the various department and the acting as such a link between the governor and the state cabinet. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचे. लास्टला बघा दिले, एक्सप्लेन द हाऊ. बघा ठीक आहे ना, काय दिलं, एक्सप्लेन द हाऊ द ब्युरोक्रेसी देन प्रोव्हाइड द स्टॅबिलिटी टू द पॉलिटिकल सिस्टम तुम्हाला दिले. याचं तुम्हाला काय करायचं, याचं आन्सर लिहायचं. ओके. तर फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर रेफरन्सला ठेवा. कदाचित याच्यातले खूप सारे क्वेश्चन तुम्हाला रिपिटेशन होऊ शकतात, पण लक्षात याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. ओके ना. त्यामुळे लक्षात याचा क्वेश्चनचा तुम्हाला जे काय असं टिक मार्क करून घ्या, पाठांतरच्या मागे लागा. आणि लक्षात घ्या मित्रांनो, लवकरच पायाभूत चाचणीचा आपण इंग्लिशचा पेपर टाकणार आहे, जो तुम्हाला 100% IMP क्वेश्चन सहित परीक्षेला येणार आहे. असा मी पेपर लवकरच टाकणार आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, तोही व्हिडिओ बघायला विसरायचं नाही. ठीक आहे. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, हाईपचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो तुमच्याजवळ पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.